तुम्ही व अगं मला भूक लागली अगं. अहो पण मी माझा पुरता डबा आणलाय तुम्ही असं करता गाड्याने व मग तुला कळलं नाही का मी उपाशी आलोय काय? तुम्हाला घरी जाऊन खावा म्हणत होतं ना फवारा झाल्यावर. पण मी तर फवार इथंच बसलोय अगं. का असं करायला थोडं थोडं खावे की अगं. आवाज तर माझे पोट भरत नाही तर तुमचं बी नाही. घरी गेले जॉब आहे तुला कळलं नाही काय? मग स्वयंपाक केला नाही मग. केला की स्वयंपाक पण घरी तुम्ही खाताय म्हणल्यावर मी आणला ना डबा. लय इडे बाबा तो. अगं मी फवारून थोडा काढून एवढं गवत काढले अजून. बरं मग केला उपकार केला माझ्यावर एवढं गवत काढलं मग सांगताय मी काढते तर रोज. पण तू मला उपाशीच मारत तू. बघा या आवाजाने जेवण आणलं ना आम्ही सकाळपासून उपाशी आलोय. मग त्यांना काय सांगता तुमची तुम्हाला घरी जाऊन खायला नव्हतं काय? खाव का नग सांग मला. राहा ना एवढं तर मला खाऊ द्या आता जावा देत नसते आता. येड्यावर करते दे थोडं कालवून दे थोडं. अहो कालवर हे थोडं आहे वा. गप्पा आहे भाऊ बोंबलू नको. राहू दे मला खायचीच नाही जावा. राहू दे नका मला आता जावा. लय वेळ दाखवू नका. नका मला जावा. जा उठ जा राहू दे. जा घेऊन येतो जा. मीच खात नाही जावा. राहू दे जातो मग मी जा. हा तुम्ही जाता मी तर खाणारच की तुला काय सोडतो काय मर लागलो पोटात कावळं वाढ लागत माया. किती हावर आहे व. अगं खा ग थोडं थोडं खाऊ घरी जाऊ आपण. घरी गेलो खाऊ घे अगं. खा घरी एवढं की खा गे आईला. आवाज चटणी तर लावा गे. खा बघ बघ. अगं खाय असतं तेवढंच आपलं थोडं थोडं सगळ्यात मिळून. रागान चालते ना. मग काय बरं खा. मला लय भूक लागली बरं खा मी जातो घरी. नका खावा आता. खा ग काम केलं तू खा. तुम्ही केलं म्हणणार खावा. खा सुद्धा. तू जेवण कर तर मी घेऊन डबाच घेऊन होतो आधी. डबा घेऊन या सर घरीच खावा जावा.